अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात भीषण पाणी टंचाई पाहायला मिळते। हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांची प्रचंड धडपड सुरू असल्याचं पाहायला मिळतं। चिखलदरा तालुक्यातील मोथा या गावात पाण्याने सर्व स्रोत आटल्याने या गावातील विहिरी अक्षरशः कोरड्या पडल्यात। संपूर्ण गावाची भिस्त टँकरच्या पाण्यावर आहे। गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित असलेले मेळघाट उन्हाळ्यात पाण्यासाठी झगडतोय। मात्र प्रशासनाच्या वतीने कुठल्याही प्रकारची उपाययोजना करत नसल्याचा आरोप हा संतप्त महिलांनी केलाय। अतिशय गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांना प्यावं लागतं। नळाचं पाणी असते ते आम्ही पित नाही, ते पण ते तिकडचं तयाचं पाणी असते ना, म्हणून आम्ही ते पाणी पित नाही। ते म्हणजे तयाचं पाणी आहे कारण ते पाणी म्हणजे कारण खूप हे असते, असं गाठासारखंच पाणी असते। त्यामुळे आंघोळ करायला हेच पाणी न्यायला लागते। नाही तर प्रशासनाकडून काही उपाययोजना करण्यात येत नाही, फक्त हे टँकर जेव्हा काय म्हणजे बरसातमध्ये नाही येते, पाऊस पडते तेव्हा नाही येते टँकर। आता म्हणजे टँकर चालू झाले ना, नाही तर खळू न्यायला लागते पाणी इथून। 10-12 वर्ष झाले आमच्या हिरे आटते तर आम्हाला पाणीच नाही राहते। टँकर येऊन राहिले म्हणून आता पाणी थोडंसं काही आम्ही चांगलं पिऊन राहिलो, नाही तर आमच्या गावात निरा पाणीचंच टेन्शन आहे आम्हाला। काय टँकर कुठे येतो? आता टँकरचं जरा चांगलं पाणी येऊन राहिलं, नाही तर पुढे ते हिरीचं पाणी निरा खराब पाणी राहते, त्याच्यात जंतू राहतात, पोट दुखते, हातपाय दुखतात, हे अशी बिमारी येते। सकाळपासून लहान पोरं देखील तुमच्या इथे सगळे लेकरं बाळं घेऊन येतो आम्ही पाण्याला, कधी पाणी सरला नंतर। आता हे टँकरचं पाणी आहे तर आम्हाला जरा टेन्शन जराचे दूर झाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।